शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंटचा लाभ द्या अन्यथा आंदोलन. शेतकरी संघटनांचा इशारा. कर्जबाधित शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ देण्यास बँक प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. गेल्या 4 वर्षात अनेक वेळा पाठपुरावा करूनही बँक अधिकारी सकारात्मक निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले. उत्तर नाशिक जिल्हा भाजप सरचिटणीस बापूसाहेब पाटील यांना निवेदन देत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न मांडला आहे. राज्य शासनाच्या सावित्रीबाई फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मंत्री गिरीश महाजन तसेच भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याशी समन्वय साधून मुख्यमंत्री स्तरापर्यंत शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे पोचवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मी शेतकरी संघटना कार्याध्यक्ष दिंडोरी तालुका. आमच्या दिंडोरी तालुक्यात 2010 पासून फयान आल्यापासून द्राक्ष शेतकरी हे कर्जबाजारी झाले आहे. तरी आम्ही प्रत्येक वेळेस वारंवार बँकांना सूचना करतो, वन टाइम सेटलमेंट द्या आणि शेतकऱ्यांना याच्यातून कर्जमुक्त करा. कारण शेतकऱ्यांवर आसमानी सुलतानी तसंच नैसर्गिक आपत्ती ह्या संकटामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलाय. आणि त्यात आता भाजप सरकारने जी कर्जमुक्ती योजना आणली ती योजनेमध्ये वन टाइम सेटलमेंट करून बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा, पण बँक तसं करायला तयार नाही. बँकांचे जे हे स्ट्रॅटर्जी ती शेतकऱ्यांना त्रास देण्याची आणि त्यांना अगदी जाचक वसुलीच्या पद्धतीने वसुली करतात आणि शेतकऱ्यांचं काही एक म्हणणं ऐकून घेत नाही. आणि जे 2 लाख रुपये मुख्यमंत्री मोदयांनी आता कर्जमुक्तीमध्ये द्यायचे ठरवले त्यासाठी वन टाइम सेटलमेंट होणं गरजेचं आहे, पण बँक शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करत नाही. तर या प्रकरणामध्ये आम्ही बापूसाहेबांकडे गाऱ्हाणं घेऊन आलोय का तुम्ही पक्षश्रेष्ठींना आमचं गाऱ्हाणं मांडा आणि लवकरात लवकर दिंडोरी तालुक्यातले शेतकरी कसे कर्जमुक्त होतील. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी 2 लाखाची योजना आणली आहे शेतकऱ्यांसाठी, तर तिचा कसा शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी तुम्ही बँकांवर दबाव तंत्र वापरा. काही बँकांना आदेश द्या, काही बँकांना जर तशी टाळे लावायची गरज पडली तर टाळे लावा, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. कारण शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मेन कणा आहे आणि त्याला या संकटातून बाहेर काढणं ही सरकारची आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. पण काही भ्रष्ट बँकेचे अधिकारी आहे ते त्यांच्या इतर नातेवाईकांना लाभ देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडायची त्यांची इच्छा आहे, त्यामुळे ते वन टाइम सेटलमेंट करत नाही आणि शेतकरी हा अडाणी असल्यामुळे त्याचा ते फायदा घेतात. आणि बऱ्याच दिंडोरी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या बँकेने लाटल्या आहेत, त्याविरुद्ध आम्ही कायदेशीर लढा लढतच आहोत. त्या प्रकरणामध्ये सुद्धा सरकारने आम्हाला सरकारी वकील द्यावा, कारण शेतकऱ्याची आज वकिलांना फी देण्याची सुद्धा ताकद नाही. असे इतकी दयनीय परिस्थिती आहे शेतकऱ्याची. तर आमची जी मागणी आहे भाजप सरकारने आम्हाला जसं सपोर्ट करतंय त्याच्यामध्ये अजून त्यांनी सहकार्य करावं आणि बँकांना काहीतरी आदेश काढावे, वन टाइम सेटलमेंट लवकरात लवकर व्हावं. आज शेतकरी संघटनेतील सर्व बंधू या ठिकाणी शेतकऱ्यांसंबंधित अनेक समस्या घेऊन माझ्या या ठिकाणी आले. आपले शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रयजी थोरात ही सर्व टीम 1 तासापासून आम्ही विविध विषयांवर त्या ठिकाणी चर्चा करतोय. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि मोदी सरकार या माध्यमातून शेतकरी सन्मान योजना गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे. केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी सन्मान निधी मिळतोय. मधल्या काळामध्ये वन टाइम सेटलमेंट हा विषय प्रत्येक बँक सरकारी बँक त्या ठिकाणी करते. काही शेतकऱ्यांची वन टाइम सेटलमेंट त्या ठिकाणी झाली, परंतु काही शेतकऱ्यांची ती झालेली नाही. नेमका हा काय विषय तो आम्ही त्या ठिकाणी समजून घेतला आणि नक्कीच जो काही आत्ता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी 2 लाखाची जी काही कर्जमुक्ती योजना आणलेली आहे त्याचाही लाभ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल. आणि आत्ता जो काही शेतकरी संघटनेने विषय काढलेला आहे तर नक्कीच आम्ही आमचे जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय यतीनजी कदम
यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही हे गाऱ्हाणं मांडणार आहेत आणि जो राहिलेला शेतकऱ्यांचा पुढच्या काळातील महत्त्वाचा विषय हा बँकेसंदर्भातील नक्कीच ती चर्चा आम्ही त्या ठिकाणी करू आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम करू.